नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, लक्षात घ्या, आपली जी काही सिरीज सुरू आहे ना, पोलीस भरतीसाठी स्पेशल पोलीस भरतीची जी काही आपली प्रश्नसंच चालू आहे ना स्पष्टीकरणासह, तर आज त्याचा क्लास 3रा आहे, बरोबर आहे. आणि तर आज आपण घेणार काय आहोत लक्षात घ्या. ज्यावेळेस आपण PYQ हे करतो, अॅनालाइज करतो ना, PYQ चे अॅनालिसिस केल्याशिवाय आपण क्वेश्चन आन्सरच्या स्वरूपात बोलू शकत नाही. तर PYQ अॅनालिसिस करताना मी बरेच क्वेश्चन असे पाहिले की जे सरळ सरळ तुम्हाला आहे ना व्याख्येच्या स्वरूपात विचारले गेलेले आहे. कसे विचारले गेलेले आहे? डायरेक्ट व्याख्या दिलेली आहे ना. तर आता एक लक्षात घ्या, मग सर तुम्ही इथे इथे दिलेले आहे, आता खूप साऱ्या मोठ्या व्याख्या आहेत है ना. शिकत असताना किंवा समजावत असताना आपण एकदम छोट्या पद्धतीने सांगितलं जातं, बरोबर आहे. तर लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण काय करत असतो, एखादी गोष्ट समजून घेतो, बरोबर आहे, तर ती आहे ना अगदी लक्षात कशी राहील त्या पद्धतीने समजल्या जाते. पण लक्षात घ्या, पेपरमध्ये जे काही येणारे क्वेश्चन असतील ते काही तुम्हाला समजून घेण्यासाठी येणार नाहीये. तिथं तर त्यांना शास्त्रशुद्ध पद्धतीने पाहिजेत. म्हणून आपण इथे काय केलेले आहे, सरळ सरळ व्याख्या मी तुम्हाला बोर्डवरती लिहून दिलेल्या आहेत, बरोबर. तर त्याच पद्धतीने काय होतील, आज जेवढे काही व्याख्या आहेत तुमच्या याच्यामध्ये विचारलेल्या आहेत तेवढ्या मी काय केलेल्या आहेत, एका याच्यावरती नोट्स घेतलेल्या आहेत त्यांच्या, आणि त्या सगळ्याच्या सगळ्या व्याख्या जवळपास समास वगैरे आहेत त्याच्यामध्ये है ना. तर त्या सगळ्या व्याख्या आपण काय करणार, 1 बाय 1 काय करणार आहोत, पाहणार आहोत. ठीक आहे. तर लक्षात घ्या, सुरू करायचं ना. ठीक आहे ना. चल स्टार्ट करू आपण आपल्या लेक्चरला. कोणत्याही वेळेची वेळ वाया न घालवता. ठीक आहे. तर पहिली व्याख्या काय विचारली गेलेली आहे बाबा, नाम. हा काय असते नाम. आपण सोप्या भाषेत जर लक्षात ठेवायचं झालं तर नाम काय असते, वस्तू, व्यक्ती, ठिकाण आणि कल्पना. वस्तू, व्यक्ती, ठिकाण आणि कल्पना है ना, या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत यांना ज्या नावाने काय केल्या जाते रे बाबा, ओळखल्या जाते. वस्तू, व्यक्ती, ठिकाण आणि कल्पना सृष्टीतील आहे ना, ज्यांना आपण काय करू शकतो, पाहू शकतो. आणि अशाही गोष्टी ज्यांना आपण काय करू शकत नाही, पाहू शकत नाही, बरोबर आहे. पण अशा गोष्टींना आपण काय केलेलं आहे, एक काहीतरी पर्टिक्युलर नाव दिलेलं आहे. ज्यांना स्पर्श करू शकतो, ज्यांना स्पर्श नाही करू शकत, ज्यांना पाहू शकतो किंवा ज्यांना नाही पाहू शकत, अशा सगळ्या गोष्टींना आपण काय केलेलं आहे रे बाबा, काही ना काहीतरी काय दिलेलं आहे, नाव दिलेलं आहे, आणि त्यालाच आपण काय म्हणतो, नाम म्हणतो. तर सरळ जर लक्षात ठेवायचं झाल्यास आहे ना, वस्तू, व्यक्ती, ठिकाण आणि कल्पना, सृष्टीमध्ये असणाऱ्या वस्तू, व्यक्ती, ठिकाण आणि कल्पना यांना ओळखल्या जाणाऱ्या, यांना ज्या नावाने ओळखल्या जाते त्या नावाला आपण काय म्हणतो, सरळ नाम असे म्हणतो. मग एक्झाम मध्ये काय विचारलं जाईल तुम्हाला, एक्झाम मध्ये एवढं अरेंज करलंय, त्याच्यामध्ये तुम्हाला सरळ शास्त्रशुद्धचे तुम्हाला रेफरन्स बुक मध्ये ज्या काही डेफिनेशन आहेत तर त्या डेफिनेशन विचारल्या जातात. रेफरन्स बुक मध्ये काय येतात, ज्या डेफिनेशन आहेत त्या डेफिनेशन व्याख्या विचारल्या जातात. मग इथे काय म्हणतो ना, नाम म्हणजे काय, तर आपल्याला काय माहिती आहे, वस्तू, व्यक्ती, ठिकाण आणि कल्पना यांना ज्या नावाने संबोधतो त्याला आपण नाम म्हणतो, राईट. इथे सृष्टीतील कोणत्याही इंद्रियगम्य अथवा मनोगम्य घटकाला हेच म्हणायचं आहे त्याला, की काय, ज्यांना आपण काय करू शकतो, इंद्रियगम्य, ज्यांना इंद्रियांनी आपण स्पर्श करू शकतो, पाहू शकतो. आणि मनोगम्य म्हणजे काय म्हणून राहिलं बाबा, कल्पना. मनोगम्य म्हणजे काय म्हणून राहिलं, कल्पना. म्हणजे सरळच है ना, वस्तू, व्यक्ती, ठिकाण आणि कल्पना. इंद्रियगम्य काय असते, वस्तू आहे, राईट, व्यक्ती आहेत आणि काय असते, ठिकाण असते, राईट. इंद्रियगम्य है ना, ज्याच्यात आपण पाहू शकतो, ज्याला स्पर्श करू शकतो, राईट. आणि हे मनोगम्य म्हणजे काय असतात, कल्पना है ना. घटकाला ओळखण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द, म्हणजे काय होय रे भाऊ, नाम होय, है ना. काय होय, नाम होय. सृष्टीतील कोणत्याही इंद्रियगम्य अथवा मनोगम्य, इंद्रियगम्य वस्तू, व्यक्ती, ठिकाण, मनोगम्य काल्पनिक है ना, मनोगम्य काल्पनिक घटकाला ओळखण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द म्हणजे काय होय रे दादा, काय होय, नाम होय, है ना. पुन्हा प्रश्न काय झाला, प्रश्न पडला मला दादाला प्रश्न पडला, माझ्या काय पडला दादाला प्रश्न, सर विकारी शब्द म्हणजे काय.
विकारी शब्द म्हणजे काय आहे ना. व्याकरणामध्ये आपण जे काही लेक्चर चालू आहेत आपले आहे ना, जे काही A to Z मी व्याकरण बॅच घेतोय ना, फाउंडेशन मराठीचं, त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलेलंच आहे. राईट, ते प्लेलिस्ट बनवलेली आहे, त्या प्लेलिस्ट वरती जायचं. तर विकारी शब्द काय असतात रे बाबा, असे शब्द असतात की जे लिंग वचन पुरुष आणि विभक्ती, लिंग वचन पुरुष आणि विभक्ती यांच्या अनुसार काय होते, त्यांच्यामध्ये बदल होतो. अशा शब्दांना आपण कोणते शब्द म्हणतो, विकारी शब्द म्हणतो. समजलं का रे भाऊ, समजलं का, क्लिअर होत आहे का रे, हा क्लिअर होत आहे. चला पहा इथे काय म्हणतो आपण, विकारी शब्द तर कुठे लिहून दाखव तुम्हाला. विकारी शब्द इथे पहा, विकारी शब्द, भिकारी नाही हा, विकारी, विकारी शब्द असतो. विकारी शब्द काय असतो, असे शब्द असतात ज्याच्यामध्ये लिंग वचन पुरुष, लिंग वचन पुरुष आणि एक विभक्ती. लक्षात घ्यायचं, लिंग वचन पुरुष आणि विभक्ती यांच्या अनुसार त्याच्यामध्ये काय होतात, चेंजेस होतात. त्याला आपण काय म्हणतो रे बाबा, विकारी शब्द असे म्हणतो. क्लिअर आहे का, क्लिअर आहे ना. लक्षात ठेवायसाठी काय लक्षात ठेवायचं, वस्तू व्यक्ती ठिकाण आणि कल्पना यांना ज्या नावाने संबोधल्या जाते त्या नावाला आपण नाम असे म्हणतो. पण पुस्तकातली जी काही भाषा आहे आपल्याला, त्या भाषेने शास्त्रशुद्ध भाषेत काय म्हणतात की सृष्टीतील कोणत्याही इंद्रिय गम्य, इथे दिलेलं आहे मी तुम्हाला सोप्या भाषेत, अथवा मनोगम्य, मनोगम्यला आपण कल्पना म्हटलं गेलेलं आहे, घटकाला ओळखण्यासाठी जो काही शब्द वापरला जातो त्या विकारी शब्दाला आपण काय म्हणतो, नाम असे म्हणतो. किंवा किंवा याची आणखी दुसरी व्याख्या दिलेली आहे त्यांनी, प्रत्यक्षात किंवा कल्पनेने. शेवटी आपण येतो तिथेच, शेवटी येतो तिथेच की वस्तू व्यक्ती ठिकाण आणि कल्पना. शेवटी हा ना, फक्त काय भाषेचा फरक पडत आहे, फक्त काय पडत आहे आपल्याला, भाषेचा फरक पडत आहे. तर लक्षात घ्या, प्रत्यक्षात किंवा कल्पनेने, प्रत्यक्षात किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना है ना, प्रत्यक्षात किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना है ना किंवा त्यांच्या गुणधर्माला दिलेले नाव म्हणजे काय होय रे भाऊ, काय होय, नाम होय. काय होय, नाम होय. क्लिअर आहे इथपर्यंत, इथपर्यंत पहिली व्याख्या क्लिअर आहे, क्लिअर आहे. दोन पैकी एक विचारल्या जाते, एक तर वरची विचारल्या जाते किंवा खालची विचारल्या जाते. क्लिअर आहे. रेफरन्स बुक मधील आहेत त्या सगळ्या है ना, आणि रेफरन्स बुक मधल्याच विचारल्या जाते. तुमचं वस्तू व्यक्ती ठिकाणाला हे देत नाही है ना. त्या आता गोष्टी आपण काय करण्यासाठी करत असतो रे बाबा, समजून घेण्यासाठी करत असतो है ना. आपण काय करतो, क्लासेस वगैरे कशासाठी लावतो, ही जी भाषा आहे या भाषेचा आपल्याला, ही भाषा सोप्या भाषेत काय व्हावी, समजावी म्हणून आपण काय करत असतो, क्लासेस लावतो. बरोबर. आणि म्हणून आपण त्या छोट्या छोट्या व्याख्या आपण क्लासेस मधून शिकत असतो. मग याचा अर्थ त्या काय चुकीच्या आहेत का, नाही, त्या सुद्धा काय आहेत, बरोबर आहे. पण एक्झाम मध्ये किंवा पेपर 3 इडियट्स बघितला, 3 इडियट्स मध्ये तो एक सीन आहे ना, खूप लांब लचक इंग्लिश मध्ये तो भाषण देतो है ना, आणि शेवटी काय सांगायचं असते त्याला की काय न्यायचे, त्याला टेक्स्ट बुक न्यायचे असते. बस सेम कॉन्सेप्ट आहे, लक्षात घ्यायचं है ना. तर काय बाबा, व्याख्या पाहून राहिलो आपण. तर पहिली व्याख्या ही क्लिअर आहे ना, क्लिअर आहे ना, नाम क्लिअर आहे आता. मग काय होईल, सृष्टीमधील कोणत्याही इंद्रिय गम्य किंवा मनोगम्य घटकाला ओळखण्यासाठी वापरला जाणारा जो विकारी शब्द असतो त्याला आपण नाम असं म्हणतो. मग विकारी शब्द जर म्हटलं तर जो शब्द लिंग वचन पुरुष आणि विभक्तीनुसार काय होते, बदलते, त्याला आपण काय म्हणतो, विकारी शब्द म्हणतो. इथपर्यंत क्लिअर आहे. दुसरी व्याख्या लक्षात घ्यायचं, प्रत्यक्षात किंवा कल्पनेने, प्रत्यक्षात किंवा कल्पनेने जाणलेल्या वस्तूंना किंवा त्यांच्या गुणधर्माला दिलेलं नाव म्हणजे काय असते रे बाबा, नाम होय. दिलेलं नाम म्हणजे काय असते, नाम होय. क्लिअर आहे इथपर्यंत, क्लिअर आहे. याच्यानंतर प्रॉब्लेम राहील प्रॉब्लेम लक्षात राहील, लक्षात ठेवता येईल. इंद्रिय गम्य आणि मनोगम्य दोन शब्द लक्षात ठेवायचे, बाकी सगळं लक्षात असंच आहे. इंद्रिय गम्य आणि मनोगम्य. इंद्रिय गम्य वस्तू व्यक्ती ठिकाण ज्याला स्पर्श करता येते, ज्याला पाहता येते इंद्रियांनी है ना, आणि मनोगम्य ज्या मनात आपल्या काय असतात, कल्पना असतात. क्लिअर 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 ओके. चल नेक्स्ट आहे आपल्याकडे सर्वनाम. नेक्स्ट काय आहे जवळ, सर्वनाम. सर्वनाम काय असते रे बाबा, सर्वनामाची सुद्धा व्याख्या विचारलेली आहे पोलीस मध्ये. राईट. काय असते सर्वनाम, सर्वनाम काय असते, सर्वनाम काय असते, नामाच्या जागी वापरला जाणारा शब्द, नामाच्या जागी वापरला जाणारा छोटा, संक्षिप्त आणि अर्थपूर्ण. आपण ज्या पद्धतीने शिकतो किंवा समजून घेतो, ज्या पद्धतीने आपण काय करतो,
शिकतो किंवा एखादा कॉन्सेप्ट समजून घेतो, त्या पद्धतीने जर म्हटलं की सर्वनाम काय असते, सर्वनामाची व्याख्या काय सांगतो आपण की सर्वनाम हा एक असा शब्द असतो जो कोणाच्या जागी वापरला जाते, कोणाच्या ऐवजी वापरला जाते, नामाऐवजी वापरला जाते. कोणाऐवजी वापरला जाते? नामाऐवजी वापरला जाते. आणि तो कसा असतो? छोटा असतो, संक्षिप्त असतो आणि अर्थपूर्ण असतो. छोटा असतो, संक्षिप्त असतो आणि अर्थपूर्ण असा काय असतो तो शब्द असतो. मग आता प्रश्न पडते कशासाठी वापरला जाते सर? राईट, कशासाठी वापरला जाते? तर जी काही नामाची जे काही नाम असते त्याची वारंवारता किंवा पुनरावृत्ती टाळण्यासाठी. एखाद्या वाक्यात जर एकच नाव आहे ना, ते काय होत असेल, वारंवार येत असेल किंवा त्याची कॉन्टिन्युअसली काय होत असेल, सततपणे पुनरावृत्ती होत असेल, तर ते दिसायला कसं होते, ते दिसायला बरं दिसत नाही. त्याच्यामुळे आपण त्याच्या जागी काय करतो, त्या शब्दाला काढून, त्या नामाला काढून बाजूला करून त्याच अर्थाचा, काही वेगळा आहे का नाही, त्याच अर्थाचा असा शब्द यूज करतो है ना. तो काय असतो? अर्थपूर्ण शब्द असतो, ज्याने अर्थाला, त्या वाक्याच्या अर्थाला कोणताच फरक पडत नाही. अशा त्या शब्दांना आपण काय म्हणतो? नाम म्हणतो. मग पुस्तकी लँग्वेज मध्ये काय आहे बाबा, तर लक्षात घ्यायचं, नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे काय होय? सर्वनाम होय. आणि आपणही काय म्हटलं की नामाऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजेच काय होय? सर्वनाम होय. मग दुसरं काय म्हणतो आपण? किंवा नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर, तेच म्हटलंय मी, वारंवारता है ना, वारंवार येणं. नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी, कोणाच्या जागी येते? नामांच्या जागी. बरोबर आहे ना. सर्वनाम हे नामांच्या जागी येणार आहे. नामांच्या जागी येणाऱ्या किंवा विकारी शब्दाला, येणाऱ्या विकारी शब्दाला आहे ना, हा शब्द जो कोणता आहे? विकारी शब्द आहे, त्याला आपण काय म्हणतो? सर्वनाम म्हणतो. मग विकारी शब्द म्हणजे काय? क्लिअर झालं ना. लिंग, वचन, पुरुष आणि विभक्ती प्रमाणे तो काय होतो रे बाबा? बदलतो. तो जो बदलतो तो विकारी असतो. जो बदलतो तो विकारी असतो. ज्याच्याजवळ काही नसते तो भिकारी असतो. राईट, ज्याच्याजवळ काही नसते तो भिकारी असतो. पण आता हे काय आहे बाबा? कलियुग आहे, भिकाऱ्याजवळ काही नसते, हे चुकीचं कल्पना आहे ना. करोडो रुपयाची आयफोन किंवा प्रॉपर्टी वगैरे त्यांच्याचकडे आहे, साधारण माणसाजवळ तरी काही नाहीये. राईट, तर लक्षात घ्या, सर्वनाम आणि नाम क्लिअर झालंय काय? दोन गोष्टी क्लिअर झालं. नाम म्हटलं तर काय होईल? इंद्रिय गम्य आणि मनोगम्य घटक. इंद्रिय गम्य आणि मनोगम्य घटकाला ओळखण्यासाठी वापरला जाणारा विकारी शब्द. राईट. आणि सर्वनाम म्हणजे काय म्हटलं तर नामाऐवजी वापरला जाणारा शब्द. राईट. किंवा नामाचा पुनरुच्चार किंवा पुनर्वापर टाळण्यासाठी सर्व प्रकारच्या नामांच्या जागी येणारा विकारी शब्द म्हणजे काय असते? सर्वनाम असते. क्लिअर होत आहे? तिकडे तुमचं रे मागे क्लिअर होत आहे? लक्षात घ्या, या टेस्ट मस्ट आहे. हे जे प्रश्नसंच होत आहे ना बाबा, मस्त आहे. हे तुम्ही एकदा तरी करून घ्या. चॅप्टर वाईज कोणीच घेत नाही रे भाऊ. तुमचं तुम्ही फ्री मध्ये घेऊन राहिलो. मलाच नवल वाटते की एवढे कमी त्याला व्ह्यूज का चाललेले आहेत, एवढं व्यवस्थित घेऊन सुद्धा. राईट आहे ना. नाही ते फरक पडते, त्याला PR टीम वगैरे लागत असते प्रमोशन वगैरे करायला, आणि आपल्याकडे तेवढे पैसे नाही आहेत की मी पैसे देऊन ते प्रमोशन करील है ना. जसा जसा व्हिडिओ होईल तसं त्या मुलांकडे पोहोचेल. याला एकच ऑप्शन असते की शेअर करणे आहे ना. तर जेवढे आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये लोक असतात किंवा कॉन्टॅक्ट मधलेच लोक म्हणू आपण, किंवा कॉन्टॅक्ट मधल्यांच्या कॉन्टॅक्ट मधून येणारे जे लोक असतात, यांनी जर प्रॉपर पद्धतीनं ते शेअर केलं, गरजूपर्यंत पोहोचवलं, तर सुद्धा ते पाहू शकतात है ना. पण आपल्या याच्यामधलं तर मला असं अजूनपर्यंत काही आढळलं नाहीये. राईट. तर असो, ते काही विषय नाहीये. हे दोन व्याख्या क्लिअर आहेत इथपर्यंत है ना. चला नेक्स्ट वाक्यावर जाऊ आपण. ठीक आहे इथपर्यंत ठीक आहे का. चला नेक्स्ट काय आपल्याकडे? नेक्स्ट आहे विशेषण. मग विशेषण काय असते रे बाबा? चला बोला, विशेषण काय असते? सर शब्दांच्या जाती आपण शिकलेलो नाहीये. शिकलो नाही तर कमीत कमी आता आपण इथे आपल्या इथे नाही शिकलोय. लहानपणापासून कधी शिकलाच नाही का तू? चला सांगा, पटकन सांगा. विशेषण काय करते? रे तर नामाबद्दल काय करते? विशेष माहिती सांगते है ना. विशेष माहिती, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. आणि तो काय करतो? सोबतच नामाची व्याप्ती वाढवण्याचं काम करतो, व्याप्ती सांगण्याचं काम करतो.
राईट, त्याला आपण काय म्हणतो, विशेषण म्हणतो. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे. मग कसं एखाद्या नामाबद्दल काय करतो, तो नामाबद्दल विशेष माहिती प्रोव्हाइड करतो, पुरवतो, शिवाय त्या नामाबद्दल काय करतो, त्याची व्याप्ती सांगण्याचा काम करतो. तर हे सुद्धा काय झालेली आहे, व्याख्या विचारल्या गेलेली आहे. मग लक्षात ठेवायचं, जर विशेषण म्हटलं, तुम्हाला विशेषण म्हटलं तर काय सांगा, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द, नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द, तसेच नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द आहे ना, नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द, तसंच नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द, नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द आहे ना. उंच काय असतो, उंच रोहित आहे ना, रोहित काय आहे, उंच आहे, रोहित काय आहे, उंच आहे. तर रोहित बद्दल काय सांगितलं गेलेलं आहे की बाबा तो काय आहे, कसा प्राणी आहे, तो उंच प्राणी आहे. तर मग हे उंच वगैरे काय आहे, तो ते त्याचं लावलेलं काय, त्याला विशेषण आहे. म्हणजे नावाबद्दल तिथे काय केलेलं आहे, विशेष माहिती प्रोव्हाइड केलेली आहे, एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देण्याचं काम केलेलं आहे. काय केलेलं आहे, सिंपली भाषेत, सोप्या भाषेत एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायचं काम केलेलं आहे. तर लक्षात ठेवायचं, विशेषण म्हणजे जर विचारलं एक्झाम मध्ये, तर नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा तसेच नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द म्हणजे काय असते रे भाऊ, काय असते, विशेषण असते. काय असते, विशेषण असते. क्लिअर आहे? क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? क्लिअर आहे? समजून राहिलं? समजून विचारल्या जाते म्हणूनच आपण इथे काय करून राहिलो, घेऊन राहिलो. राईट, मी अगोदरही क्लिअर केलेलं, तुम्हाला काय क्लिअर केलेलं आहे की आपण सुरुवातीला काही जे चॅप्टर आहे, जे मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनाने, ते सगळेच्या सगळे जे चॅप्टर आहेत ते सगळे चॅप्टर आपण इथे अगोदर काय करू, चॅप्टर वाईज काय करू, ते क्लिअर करू आणि त्याच्यानंतर आपण काय करू, मिक्स प्रॅक्टिस कडे वळू, जेणेकरून तुमचा एकही क्वेश्चन सुटणार नाही. एकही क्वेश्चन सुटणार नाही अशीच तयारी असते. आता मग युट्यूबवर आलो, मिक्स क्वेश्चन प्रॅक्टिस घेतोय, पोरांना कॉन्सेप्टच माहित नाही, काय आन्सर देतील है ना, मग ते रट्टू पोपट बनतात. जेवढं रटलेलं आहे तेवढं देण्याचा प्रयत्न करतात आणि रटलेलं लक्षात राहत नाही. तर लक्षात ठेवायचं, जर विशेषण म्हटलं तर काय काय करतो, तो नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द, तसेच नामाची व्याप्ती मर्यादित करणारा शब्द. इज दॅट क्लिअर? क्लिअर आहे इथपर्यंत? समजून राहिलं सगळ्यांना? चलो सॉरी, नेक्स्ट काय आपल्याकडे, क्रियापद. क्रियापद काय करत असते, क्रियापद वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द असतो. वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द असतो आणि काय असतो, तो कालगत क्रियेचा काय करून देतो, बोध करून देत असतो. क्लिअर आहे ना? कोणती क्रिया कोणत्या याच्यामध्ये झाली याच्यावरून ओळखता येते है ना. जो काय असतो तुमचा मुख्य क्रियापद असतो, मुख्य क्रियापदावरूनच आपण काय करतो, वाक्याचा काळ वगैरे सांगतो. बरोबर आहे? तर लक्षात घ्यायचं. आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा जो शब्द असतो, तर लक्षात ठेवायचं, क्रियापद जर विचारलं है ना एक्झाम मध्ये, तर काय सांगाल तुम्ही, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व कालगत क्रियेचा बोध करून देणारा कसा शब्द रे बाबा, पुन्हा विकारी शब्द. कसा शब्द, विकारी शब्द, जो पुरुषाच्या लिंग, वचन आणि विभक्तीनुसार काय होते, बदलते. जो जे काही तुमचा कर्ता असतो, त्या कर्त्याच्या लिंग, वचन, पुरुष आणि विभक्तीनुसार काय होते, तो बदलते. त्याला आपण काय म्हणतो, क्रियापद असे म्हणतो. म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा व कालगत क्रियेचा बोध करून देणारा जो विकारी शब्द असतो, त्या विकारी शब्दाला आपण काय म्हणतो रे भाऊ, काय म्हणतो, क्रियापद असे संबोधतो. क्लिअर आहे? समजून राहिलं? लक्षात राहील का? लक्षात राहील? लक्षात राहते. 2-3 वेळा काय करा, तो व्हिडिओ रिवाइज करायचा. एकदा पाहून झालं, 2-3 वेळा कशाला रिवाइज करता, एकदा रिवाइज करा. व्हिडिओ पाहत असताना नोट्स बनवा, नोट्स बनवल्यानंतर त्या नोट्स काय करा, रिवाइज करा. राईट, त्या काय करायच्या, रिवाइज करायच्या. नेक्स्ट आहे आपल्याकडे क्रिया विशेषण अव्यय है ना. क्रिया लक्षात घ्या, क्रिया विशेषण आणि क्रिया विशेषण अव्ययामध्ये फरक पडते. अव्यय जिथे म्हणतो ते अविकारी असतात. अव्यय जिथे हा अव्यय शब्द येतो ना, लक्षात ठेवायचं है ना. वरचे जे 4 असतात, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद, नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद, हे कसे असतात, विकारी असतात है ना. बरोबर.
आणि हे जिथे अव्यय लागते हे काय असतात, अविकारी असतात. जिथे अव्यय शब्द येतो तिथे काय असतात, ते अविकारी शब्द असतात, जे कर्त्याच्या लिंग वचन पुरुष आणि कशानुसार बदलत नाही. कशानुसार बदलत नाही रे बाबा, तर विभक्तीनुसार बदलत नाही. क्लिअर होत आहे, समजून राहिलं इथपर्यंत, क्लिअर आहे. चल मग आता इथे काय म्हणतो, हा क्रियाविशेषण काय म्हणते, तर जो काय करतो रे बाबा, क्रियेविषयी जे काही क्रिया होत आहे त्या क्रियेचा स्थळ, काळ, रीत आणि आवृत्ती हे इथे दिलेले आहे. स्थळ, काळ, रीत आणि काय सांगतो, आवृत्ती सांगतो. आवृत्ती म्हणजे वारंवार, किती वेळा येतो तो, फ्रिक्वेन्सी आपण म्हणतो इंग्लिश मध्ये. तसंही आपल्याला आताचे जे काही मुलं आहे, आताचे जे काही जनरेशन आहे, मराठीपेक्षा इंग्लिश मध्ये सांगितलेलं लवकर कळतंय, है की नाही, है ना. परशाचा काळ गेला, परशाचा ना अर्चीचा काळ गेला ना, नाही का, त्याला मराठी कळत होतं, कळलं होतं त्याला मराठी. पण आपल्याला मराठी कळते का, नाही कळत. आपल्याला त्या आवृत्तीपेक्षा आपल्याला फ्रिक्वेन्सी समजते, है ना. लक्षात घ्यायचं, आवृत्ती, फ्रिक्वेन्सी, है ना, वारंवारता. नंतर रीत, कोणत्या पद्धतीने कोणत्या रीतीने होत आहे ते. नंतर काळ आणि स्थळ, याविषयी जो काही आपल्याला इन्फॉर्मेशन दिल्या जाते ते देण्याचं काम कोण करत असते, क्रिया विशेषण. म्हणजे एखादी क्रिया जे होते ती क्रिया त्याचं स्थळ, काळ, रीत आणि आवृत्ती दाखवण्याचं काम जो शब्द करतो तो शब्द म्हणजे काय असतो, माझा क्रिया विशेषण अव्यय असतो. इथपर्यंत क्लिअर आहे, सगळ्यांना क्लिअर आहे इथपर्यंत. कोणाला काही प्रॉब्लेम, काय नाम पाहिलं तुम्ही, नंतर सर्वनाम पाहिलं, नंतर विशेषण पाहिलं आपण, क्रियापद आणि हे क्रिया विशेषण. पाचही व्याख्या तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील का, लक्षात राहील. पाचही व्याख्या लक्षात ठेवायच्या आहेत रे भाऊ, है ना. लक्षात ठेवावंच लागेल, नाही तर आपल्याकडे काहीच पर्याय नाही. क्लिअर होत आहे. चला नेक्स्ट काय आहे, नेक्स्ट आहे आपल्याकडे शब्दयोगी अव्यय. क्लिअर होत आहे का, सगळं क्लिअर होत आहे. चल ठीक आहे, क्लिअर होत आहे सगळ्यांना क्लिअर होत आहे. चल नेक्स्ट काय आपल्याकडे, शब्दयोगी अव्यय. नेक्स्ट काय आपल्याकडे, शब्दयोगी अव्यय. मग शब्दयोगी अव्यय काय असते रे बाबा, काय असते, तर नामाला, है ना, जे काही नाम असते, समजा नामाला जोडून येणारे व त्या नामाचा इतर शब्दांशी असणारा सहसंबंध दर्शवणारा अविकारी शब्द म्हणजे काय असते, शब्दयोगी अव्यय असते. शब्दयोगी अव्यय काय असतात, हे नेहमी कोणाला जोडून येतात, नामाला जोडून येतात आणि त्या नामाचा इतर शब्दांशी जो काही संबंध असतो तो संबंध दर्शवणारा. आणि कसा रे बाबा, कसा शब्द असतो हा अविकारी शब्द असतो. मी अगोदरच क्लिअर केलं की जिथे जिथे हे अव्यय येईल, जिथे हे अव्यय येईल, या अव्ययाचा अर्थच काय होतो, अविकारी. अव्ययाचा अर्थच काय होतो, अविकारी शब्द होतो. अविकारी शब्द असे शब्द असतात जे कर्त्याच्या लिंग वचन, कर्त्याचं लिंग वचन पुरुष आणि विभक्तीनुसार काय होत नाही, बदलत नाही, है ना, बदलत नाही. ते काय असतात, अविकारी शब्द असतात. मग शब्दयोगी अव्यय म्हटलं तर काय म्हटलं, शब्दयोगी अव्यय असे शब्द असतात जे काय येतात, नामाला जोडून येतात. नामाला जोडून येतात आणि काय करतात रे बाबा, ते परस्पर त्यांचा त्या नामाचा इतर शब्दांशी असणारा जो काही परस्पर संबंध आहे तो संबंध सांगण्याचं काम कोण करते रे बाबा, शब्दयोगी अव्यय करते. मग जर आली व्याख्या तर कोणत्या प्रकारे येईल, शब्दयोगी अव्यय म्हणजे काय, तर नामाला जोडून येणारे व त्या नामाचा इतर शब्दांशी असणारा सहसंबंध दर्शवणारा अविकारी शब्द म्हणजे काय असते रे भाऊ, शब्दयोगी अव्यय असते. इथपर्यंत क्लिअर आहे का. नामाला जोडून येणारा व नामाचा इतर शब्दांशी परस्पर संबंध दर्शवणारा शब्द म्हणजे काय असते, शब्दयोगी अव्यय असते. क्लिअर होतंय का, क्लिअर होतंय, सगळं क्लिअर होतंय ना, समजत आहे. चला नेक्स्ट काय आपल्याकडे, नेक्स्ट आहे उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी, त्या उभय म्हणजे याच्यातच अर्थ दिलेला आहे, दोन जे वाक्य किंवा शब्द असतात त्यांना जोडणारा शब्द. दोन शब्द किंवा वाक्य हे इथे दिलेले आहे. दोन शब्द किंवा वाक्य, दोन
शब्द किंवा वाक्य यांना जोडणारा कसा रे बाबा इथे ही अविकारी शब्द. दोन शब्द एक लक्षात घ्या, शब्दयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय यामध्ये काय होतं, आपण बऱ्याचदा कन्फ्यूज होतो. बऱ्याचदा काय होतो, कन्फ्यूज होतो है ना. काय असते शब्दयोगी अव्यय जर म्हटलं तर ते नामाला जोडून येते. नामाला रिमोट टीव्ही वर ठेवलेले आहे, बरोबर, रिमोट टीव्ही वर ठेवले आहे ना. तर वर टीव्ही है ना जोडून आलेले आहे. वर काय येते शब्दयोगी अव्यय बरोबर आहे. आणि राम आणि श्याम, राम आणि श्याम, तर आणि काय होत आहे, दोन शब्दांना जोडत आहे, तर तो काय आहे, हे उभयान्वयी अव्यय. फरक लक्षात घ्यायचा है ना. काय फरक लक्षात ठेवायचा, जेव्हा शब्दयोगी अव्यय म्हणतो आपण, शब्दयोगी अव्यय म्हणतो तेव्हा नामाला जोडून येणारा है ना, नामाला जोडून येणारा व नामाचा इतर शब्दांशी असणारा संबंध दर्शवणारा अविकारी शब्द म्हणजे काय असते, शब्दयोगी अव्यय असते. त्याचप्रमाणे उभयान्वयी अव्यय जे आहे हे दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडणारा काय असतो, अविकारी शब्द असतो. क्लिअर होत आहे सगळ्यांना, क्लिअर होत आहे ना. ज्यावेळेस शब्दांच्या जाती हा चॅप्टर घेऊ आपण, हा टॉपिक घेऊ, त्यावेळेस मी इन डिटेल्स मध्ये तुम्हाला या 8ही प्रकारचे काय करेल, शब्दांच्या ज्या जाती आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन करेल ना. तत्पूर्वी फक्त परीक्षेसाठी या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तुम्हाला डिटेल्स मध्ये विचारल्या जात नाही. तुम्हाला डायरेक्ट काय देतील, क्वेश्चन दिलेले असतात आणि डायरेक्ट तुम्हाला आन्सर टिक करायचे असतात. टिक करायचं पुढे जायचं. क्लिअर आहे इथपर्यंत. चला मग लक्षात राहील ना, नामाला जोडून येणारा शब्द व नामाचा इतर शब्दांशी असणारा सहसंबंध म्हणजे शब्दयोगी, आणि दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडणारा अविकारी शब्द म्हणजे उभयान्वयी. क्लिअर आहे. आणि नेक्स्ट आहे आपल्याकडे केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय है ना. लहान असताना ज्यावेळेस आम्ही व्याकरण शिकायला सुरुवात केली है ना, सरांनी आम्हाला व्याकरण शिकवायला सुरुवात केली, त्यावेळी काय झालं होतं ना, आमचा सगळ्यात आवडता प्रकार हा होता, बरोबर, केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय माझाच नाही तर माझ्या क्लासमध्ये असणारे किंवा कोणतेही जे काही विद्यार्थी असेल ना, सगळ्यात लक्षात राहणारा आणि सर्वांचा आवडता जो हे होता आपला, काय म्हणतात त्याला, पार्ट ऑफ स्पीच होता, राईट. तर हे होता केवल प्रयोगी अव्यय. केवल प्रयोगी अव्यय काय असते, अचानकपणे तोंडावाटे बाहेर पडणारे जे काही उद्गार असतात, अचानकपणे तोंडावाटे बाहेर पडणारे जे काही उद्गार असतात है ना, त्यांना आपण काय म्हणतो, केवल प्रयोगी अव्यय असे संबोधतो. अचानकपणे होतात ते, काही ठरवून वगैरे असते का तो अगोदर, नाही है ना. मोस्ट कॉमन एक्झाम्पल आहे कोणतं, रस्ता क्रॉस करत असताना अचानकपणे काय झालं, तुमच्या पुढे ट्रक आला, तेव्हा काय म्हणता, तेव्हा तुम्ही जे काही ओरडता ते का तुम्ही घरून ठरवून गेलेले असता का, किंवा अचानकपणे भला मोठा साप पाहता त्यावेळेस जो काही तुम्ही उद्गारता, बापरे है ना. एखादा ऍक्सिडेंट झाला त्यात मेला, अरे रे. एखादा गेला तर दगावला तेव्हा अरे रे है ना. तर हे जे काही शब्द आहेत हे उद्गारवाचक शब्द आहेत आणि ते अचानकपणे असतात, काही ठरवून वगैरे केलेले नसतात. नाही तर मग सकाळपासून प्लॅनिंग करून राहिलो, नाही बाबा मला केवल प्रयोगी अव्यय काय करायचंय, संध्याकाळी वापरायचं आहे, मग त्यासाठी मला सकाळपासूनच प्लॅनिंग करावी लागल, असं काही असते का, नाही, असं काहीच नसतं. क्लिअर आहे का. या किती झाले, हे 3 आणि अगोदरच्या 5 8ही व्याख्या तुम्हाला काय व्हायला पाहिजे रे बाबा, तोंडपाठ यायला पाहिजे, किंवा ते क्लिअर तरी असायला पाहिजे की कोणते शब्द कसे इथे वापरल्या जातात. क्लिअर आहे, समजून राहिलं सगळ्यांना, समजून राहिलं का रे. तर बस मीच इथं लिहित आहे, मीच समजून घेत आहे, मला समजत आहे, असं होत आहे का. तुमचं बस भरपूर गंगा वाय असंच काम सुरू आहे. गंगेला भरपूर वाहू देऊ नका, खळखळत वाहिली पाहिजे है ना. गंगा कधी कशी वाहिली पाहिजे रे बाबा, खळखळत वाहिली पाहिजे. मग कोणकोणत्या व्याख्या पाहिली आपण, पहिले पाहिलं नाम, पहिली व्याख्या कोणती पाहिली होती, नाम. दुसरं सर्वनाम है ना. थर्ड काय होतं, विशेषण. काय होतं रे, विशेषण. फोर्थ काय होतं, क्रिया विशेषण. फोर्थ काय होतं, क्रिया विशेषण. फिफ्थ काय होतं, अरे फोर्थ क्रियापद आहे ना रे, हेंबाडे हो, क्रियापद.
फिफ्थ काय आहे क्रिया विशेषण, राइट. सिक्स्थ काय आहे शब्दयोगी, आता ते समजून घ्यायचं, एवढं लिहित बसत नाही मी पुढे. 7 काय आहे उभयान्वयी, उभयान्वयीचा मिनिंगच काय होतो जोडणे. नंतर 8 काय आहे केवल प्रयोगी. क्लिअर क्लिअर होते ह्या सगळ्या. आठही ज्या काही व्याख्या आहेत, आठही ज्या व्याख्या दिलेल्या आहेत त्या क्लिअर होत आहे का सगळ्यांना? क्लिअर होत आहे, क्लिअर होत आहे. चल ओके. नेक्स्ट काय पाहायचं आपल्याला? नेक्स्ट बस 2 ते 3 राहिलेले आहेत ते तेवढ्या घेऊन टाकू आणि तिथे लेक्चर काय करू थांबवू, है ना? ठीक आहे ना? क्लिअर आहे? ठीक आहे, ठीक आहे ना? त्याच्यामध्ये काही कोणाला प्रॉब्लेम होता का? काही कोणाला अडचण आहे त्याच्यामध्ये? सगळं क्लिअर आहे? ओके चलो. नंतर काय होते संधी. नंतर काय व्याख्या? संधी. बेसिकली लक्षात ठेवायचं संधी म्हणजे साधने होते. संधी म्हणजे काय होते? साधने. क्लिअर आहे ना? तर याचा अर्थ काय होणार? संधी म्हणजे जोडणे, साधने. क्लिअर आहे? तर मग याच्यामध्ये काय होते? संधीमध्ये काय असते ना, एक शब्द असतो, त्या शब्दाचा शेवटचा वर्ण, शब्दाचा शेवटचा वर्ण हा शेवटचा वर्ण हा दुसऱ्या शब्दाच्या पहिल्या वर्णाशी काय होते? मिक्स होते, मॅचअप होते, राईट. आणि या पद्धतीमधून जो तिसरा शब्द तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? संधी असे म्हणतो. लक्षात घ्यायचा, एखादा जोड शब्द तयार करत असताना, जोड शब्द तयार करत असताना पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण, पहिल्या शब्दाचा किंवा पहिल्या पदाचा म्हणू आपण तिथे, पहिल्या पदाचा किंवा पहिल्या शब्दाचा शेवटचा वर्ण हे इथे दिलेला आहे, शेवटचा वर्ण. तसेच दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण एकत्र येऊन नवीनच वर्णाची काय केली जाते? निर्मिती केली जाते. त्याला आपण काय म्हणतो रे बाबा? संधी असं म्हणतो. समजून राहिलं का? समजून राहिलं? संधी 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 म्हणजे काय होते? जोडणे किंवा सांधणे, जोडणे किंवा सांधणे, राईट. मग त्याचं व्याख्या जर विचारली तर काय होते? जोड शब्द तयार करताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण, तसेच दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण एकत्र येऊन जो तिसराच शब्द तयार केला जाते त्या शब्दाला आपण काय म्हणतो रे बाबा? याला संधी असे म्हणतो. ती जी काही क्रिया होती त्या क्रियेला आपण काय म्हणतो? संधी असे म्हणतो. लक्षात घ्या, जोड शब्द तयार करताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण व दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण एकत्र येऊन नवीनच वर्णाची काय होते? निर्मिती होते. त्याला आपण काय म्हणतो? संधी असं म्हणतो. क्लिअर आहे? क्लिअर आहे? संधी म्हणजे काय होते? आपण जोडतो, जोडाक्षर तयार करत असतो. क्लिअर आहे? इथे लक्षात घ्या, 2 शब्द एकत्र करून तिसऱ्या शब्दाची निर्मिती होते. मग अशा वेळेस काय होते? जे पहिलं पद असते त्याच्या शेवटचा वर्ण आणि जे दुसरं पद असते त्याचा पहिला वर्ण. हे सरळ लक्षात ठेवायचं. सरळ संधी म्हणजे काय असते लक्षात ठेवा. तर अगोदर तर लक्षात ठेवायचं संधी म्हणजे जोडणे. मग जर जोडणे म्हटलं तर 2 शब्द आले, जोड शब्द आला. मग जोड शब्द तयार करत असताना आपण काय करतो? पहिलं पद आणि 2 पद असे 2 दुसरे असतात. मग पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण एकत्र होऊन तिसराच शब्द तयार होतो. ही जी काही क्रिया असते त्याला आपण काय म्हणतो? संधी असे म्हणतो. समजून राहिलं का? समजून राहिलं? चलो नेक्स्ट काय आपल्याकडे? प्रयोग. नेक्स्ट काय आहे? प्रयोग. प्रयोग म्हणजे काय असते रे? बेसिकली जो काही तुमच्याकडे कर्ता असतो किंवा कर्म असते, यांच्या जे कर्ता आणि कर्म आहे यांचं वाक्यातील क्रियापदाशी जी काही जुळव असते, जी काही क्रियापदाशी असणारी जुळणी है ना, जी काही क्रियापदाशी असणारी जुळव असते त्याला आपण सरळ काय म्हणतो? सोप्या भाषेत प्रयोग असं म्हणतो. मग प्रयोगाची व्याख्या कशी लक्षात ठेवाल? कर्ता कर्म, इथे कॉमा असतो हा, इथे कॉमा, कर्ता कर्म यांची क्रियापदाशी असणारी जुळणी. यांची क्रियापद कर्तरी आणि कर्मणी प्रयोग असतात ना. कर्तरी मध्ये कर्ता काय असतो? श्रेष्ठ असतो. कर्मणी मध्ये कर्म श्रेष्ठ असते, है ना. शिकू आपण ते पुढे. तत्पूर्वी एवढं लक्षात ठेवायचं फक्त, प्रयोग कर्ता कर्म यांची क्रियापदाशी असणारी जुळणी म्हणजे काय असते रे भाऊ? प्रयोग असते. नेक्स्ट आहे आपल्याकडे समास. नेक्स्ट काय आपल्याकडे? समास. तर लक्षात घ्यायचं, याच्यामध्ये तिसरा शब्द तयार होतो का? नाही. याच्यामध्ये परस्पर संबंध असणारे 2 शब्द
स्वतंत्र अर्थ असणारे शब्द काय होतात, शेजारी 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 लिहिले जातात. समजून राहिलं का? समजून राहिलं सगळ्यांना? क्लिअर होतंय? समास, समास म्हणजे काय होते, परस्पर संबंध असणारे, परस्पर संबंध असणारे दोन स्वतंत्र अर्थ असणारे. त्याला दोन पद्धतीने घ्यायचं, असं परस्पर संबंध असणारे किंवा दोन स्वतंत्र अर्थ असणारे शब्द शेजारी शेजारी काय केल्या जातात, लिहिल्या जातात. त्याला आपण काय म्हणतो रे बाबा, त्याला आपण समास म्हणतो. संधी विचारलं तर जोड शब्द तयार करताना पहिल्या पदाचा शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदाचा पहिला वर्ण जोडून काय केला जातो, तिसरा जो शब्द तयार केला जातो, तिसऱ्याच वर्णाची निर्मिती होते, त्याला आपण संधी असे म्हणतो. समास म्हणजे काय होते, परस्पर संबंध असणारे किंवा दोन स्वतंत्र अर्थ असणारे शब्द शेजारी शेजारी काय केल्या जातात, लिहिल्या जातात. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे का सगळ्यांच्या? चलो नेक्स्ट काय होतं आपल्याकडे, नेक्स्ट आपल्याला पाहावं लागेल लिंग. लिंगाची डेफिनेशन. लिंग म्हणजे काय, लिंगाची काय पाहायची आपल्याला, लिंगाची व्याख्या पाहायची आहे. लिंग म्हणजे काय रे भाऊ, लिंग म्हणजे काय लिहायचं असं. लिंग राहिलेलं आहे आणि एक काय राहिलेलं आहे, वचन. लिंग राहिलेलं आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे? ओके चला ठीक आहे. मग आता काय आहे आपल्याकडे, लिंग. लिंग काय असते रे बाबा, तर लक्षात घ्यायचं, एखादा घटक वास्तविक किंवा काल्पनिक, एखादा घटक वास्तविक किंवा काल्पनिक काय आहे, नर आहे की मादी आहे, नर आहे की मादी आहे किंवा यापेक्षा वेगळा आहे, थर्ड जेंडर है ना. तर हे दाखवणारा शब्द म्हणजेच काय आपण त्याला म्हणतो, नामाचं लिंग असे म्हणतो. मग व्याख्या, एखादा घटक वास्तविकतेत काल्पनिक नर आहे, वास्तविक किंवा काल्पनिक, वास्तविक किंवा काल्पनिक काय आहे, नर आहे, नंतर मादी आहे की यापेक्षा वेगळा आहे है ना, यालाच नामाचे आपण काय म्हणतो रे बाबा, लिंग असे म्हणतो. लक्षात राहील का? लिंग मध्ये सरळ सरळ लक्षात ठेवायचं, नर मादी किंवा तिसरा गट किंवा वेगळा तिसरा गट आहे ना, हे जर दाखवतो त्याला आपण काय म्हणतो, लिंग म्हणतो. लक्षात कसं ठेवा, लक्षात कसं ठेवाल हे नर, लक्षात काय ठेवायचं, लक्षात राहते नाही, एखादा घटक वास्तविक किंवा काल्पनिक नर आहे की मादी आहे की यापेक्षा वेगळा आहे, यालाच नामाचे आपण काय म्हणतो, लिंग असे म्हणतो. मग एक वचन आहे. वचन काय असते बाबा, नामाच्या अंगी जे काही संख्यात्मक आपण दाखवतो है ना, संख्या सुचवण्याचा धर्म. वचन म्हणजे काय असते, नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा धर्म म्हणजे काय असते रे भाऊ, वचन असते है ना. नामाच्या अंगी संख्या सुचवण्याचा जो काही धर्म असतो तो धर्म म्हणजे काय असतो, वचन असतो. समजून राहिलं इथपर्यंत? एक वचन, बहुवचन है ना, एक वचन अनेक वचन म्हणतो आपण त्याला, राईट. तर अशा गोष्टी आहेत. तर ह्या सगळ्याच्या सगळ्या ज्या काय व्याख्या आहेत, ह्या व्याख्या पोलीस भरतीला कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये जी काही झालेली आहे त्या पोलीस भरतीत विचारल्या गेलेल्या आहेत, सगळ्या विचारलेल्या आहेत रे भाऊ. PYQ तुम्ही अनालाइज करा, अनालिसिस केल्यानंतर तुम्हालाही दिसेल की तिथे काय झालेले आहे, कोणत्या ना कोणत्या पेपरमध्ये एक आणि एक तरी व्याख्या विचारल्या गेलेली आहे. आणि इथे मी जवळपास 8 आणि 8 हे किती 3 10 11 ते 12 व्याख्या घेतलेल्या आहेत आणि या 12च्या 12 ही व्याख्या विचारलेल्या आहेत. असं नाही आहे की याच्यातली कोणती सोडली आहे म्हणून, सगळ्याच्या सगळ्या काय झालेल्या आहे, विचारलेल्या आहेत है ना. आणि हे कधी माहित पडेल तुम्हाला, ज्यावेळेस तुम्ही स्वतः काय कराल, PYQचं अनालिसिस कराल, PYQचं अनालिसिस कराल त्यावेळी तुम्हाला काय कळेल, या गोष्टी कळेल की नाही, अरे रे आता सरांनी काय केलेले आहे, घेतलेले आहेत है ना. मी तर सांगतो की जर तुम्ही हे लेक्चर करत असाल तर तुम्ही PYQ अनालिसिस करायची गरज नाही मराठीची तरी, कारण मी स्वतःच ते पेपर अनालिसिस करून काय करून राहिलो, तुमचा सिलेबस डिझाईन केलेला आहे किंवा तुमचं जे काही आपली प्रोसेस आहे ती मी डिझाईन केलेली आहे. त्या पद्धतीनेच इथे काय होतील, लेक्चर होतील. त्या पद्धतीनेच आपण अगोदर चॅप्टर वाईज जाऊ आणि नंतरच काय होईल, आपण मिक्स प्रॅक्टिस करू. ठीक आहे, अगोदर कॉन्सेप्ट क्लिअर करायचे आणि पुढे मग मिक्स प्रॅक्टिस करायची. राईट है ना. फिजिकल वरती व्यवस्थित लक्ष द्या, शक्यतोपर्यंत आउट ऑफ आउट करण्याचा प्रयत्न करा, मेहनत करा. वेळ आहे तर शक्य आहे, वेळ गेल्यानंतर मग आपण पाहू, शेवटच्या महिन्यात आपण अंदाजा लावू
की आता आपल्याकडून किती आपण करू शकतो, त्याच्यानुसार नंतर ते तुमचं काय करायचं, टॅली करायचं, याच्यातून 45, त्याच्यातून 7 आणि त्याच्यातून 8 आहे ना. पण आता सध्या तुमच्याकडे वेळ आहे तर 100% देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, ठीक आहे. इथे काय करू आपण, इथे आजचं जे लेक्चर आहे आय होप आवडलं असेलच आहे ना. पाहणाऱ्यांना आवडतेच ते, फक्त काय करा, टिक करून व्ह्यू करू नका. ऍटलीस्ट एकदा पहा ना तुम्ही, एकदा तर पहा. एकदा जर पाहिलं तुम्ही, जर तुम्हाला नाही आवडलं तर मग कमेंट करा की नाही सर आवडत नाहीये, व्यवस्थित नाही होत आहे ना. पण तुम्ही फक्त काय करताय, ते लिंकवर जाऊन क्लिक करताय आणि बस सोडून देत आहे. ह्या पद्धतीचं नका करू. एकदा पाहून पहा, होत पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की क्वालिटी आहे काय आहे, काय आहे की टाइमपास करतो इथे म्हणून है ना. मेहनतीनं तुमचा कंटेंट बनवला जातो, आम्ही स्वतः बनवतो. माझा कंटेंट, माझ्या बॅचचा कंटेंट मी माझं स्वतःच बनवतो. काही नाही, आपल्याकडे सोर्सेसच नाही आहे तर कोण आहे, स्वतःच बनवायचं असते, स्वतःच येऊन इथे प्रेझेंट करायचं असते. क्लिअर आहे इथपर्यंत? ठीक आहे. इथे आवडतं घेतो आणि आजचं लेक्चर काय करतो, स्टॉप करतो. थँक्यू.